मित्रांनो, स्वागत आहे नवीन आपल्या एक यूट्यूब ब्लॉगमध्ये. आपण जाणार आहोत आज काळेश्वर या ठिकाणी. पाहू शकता पाठीमागे कमान आहे काळेश्वरची. आता आहोत आपण विष्णुपुरीच्या कमानीकडे. घेतला का? हे आहे काळेश्वरची कमान. इथून आतमध्ये जायचं आहे 11 किलोमीटर. बंद ही कमान आहे. आतमध्ये आल्याच्या नंतर एंट्री करताना आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवीन व्हिडिओ टाकलेले लगेच येऊन जातील तुम्हाला. पण मध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर पुढे एक कमान आहे. त्यानंतर इकडे घाट आहे, स्मशान घाट पण आहे इथं. या ठिकाणी इकडे गार्डन आहे. गार्डनमध्ये तुम्ही सध्या तर काही नाही, याच्यामध्ये पूर्ण तोडफोड झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. इकडे आपण पाहू शकता पाहुण्यांसाठी खूप पब्लिक येते इकडं. या ठिकाणी डॅम विष्णुपुरी डॅम असल्यामुळे लोक येतात इकडं फिरायला. हे काळेश्वरचा डॅम आहे विष्णुपुरी. या ठिकाणी भरपूर जण प्रॅक्टिससाठी पोहण्यासाठी येतात, लहान मुलं मोठे वगैरे. ते आहे बघा मंदिर थोड्या जाय चालू केलं. त्याच्या अगोदर इथून सरळ कपल्स वगैरे बसतात म्हणून सध्या बंद केलेलं आहे. लहान लेकराला खेळण्यासाठी इथं गार्डन होतं. सध्या खेळण्याच्या अवस्थेमध्ये नाही आहे. या ठिकाणी पूजेचं सामान, नारळ वगैरे घेऊ शकता तुम्ही. गाडी पार्किंगसाठी जागा आहे. आपण आलो आहोत आता या ठिकाणी. हे नवीन ब्रिज झालेला आहे. पाहू शकता या ठिकाणी वातावरण कसं आहे. एकदम निवांत वातावरण आहे. आणि इकडे या ठिकाणी काम झालेलं आहे नवीन. पाहू शकता भरपूर लोक इकडे शूटला येणार आहेत. म्हणजे पाठीमागे बघताय तुम्ही ब्रिज दिसत नसेल. हे आहे डॅम. सध्याच्याला पाणी तर आहे, पाऊस काय झालं नाही मोठं. हे आहे मंदिर. आतमध्ये काय अलाव नाही वाटते, कॅमेरा मोबाईल वगैरे. हे आहे बघा डॅम. 18 गेट आहेत, पूर्ण 18.
खाली पाण्याकडे हे बघा, इथं सूचना दिलेली आहे स्नानासाठी पुरुषांनी इकडे जायचं आहे. काल याच ठिकाणी बॉडी सापडली होती. अशा प्रकारे आहे डॅम. पाहू शकता तुम्ही पाठीमागे स्टेट मंदिराच्या बॅक साईडला आहे हा लोकेशन. फोटोशूटसाठी खूप जास्त चालतो. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकल्याच्या नंतर लगेच पाहायला भेटतील. हे बघा, या ठिकाणी पोहण्यासाठी येत असतात. असं लोकेशन आहे. काळेश्वर टेम्पल खूप छान आहे या ठिकाणी. सुट्ट्यामध्ये तुम्ही येऊ शकता. हे एक 5 किलोमीटर अंतरावर आहे नांदेडमधून. संडेच्या दिवशी, ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही येऊ शकता. खूप छान आहे हे लोकेशन फिरण्यासाठी. एकतर जवळ आहे